आणि आता रायगडमधून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। महाडमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा झाला। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। दोन गट हे आमने सामने आलेले आहेत, एकमेकांना भिडलेले आहेत आणि पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आल्याचं समजतंय। या घडीची मोठी अपडेट महाडमधून पाहतोय। महाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आमदार गोगावले यांच्या वक्तव्यावरून या दोन गटात जुंपल्याचं समजतं। ही दृश्य आपण पाहतोय। महाडच्या छत्रपती चौकातली ही दृश्य आहेत। शिंदे गट आणि ठाकरे गट हे आमने सामने आलेले आहेत। गोगावलेंच्या एका वक्तव्यामुळे दोन्ही गटातले कार्यकर्ते आक्रमक झाले आणि एकमेकांवर धावून गेले। सुदैवानं पोलीस घटनास्थळी हजर होते आणि पोलिसांनी ही परिस्थिती नियंत्रणात आणल्याचं समजतं। काही वेळापूर्वीची दृश्य आहेत। सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांचा हस्तक्षेप आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात त्यांना यश मिळालेलं आहे। दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेलेले आहेत। गोगावलेंच्या एका वक्तव्याचं निमित्त झालं आणि हा सगळा प्रकार घडलाय। सचिन कदम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। सचिन, नेमका प्रकार काय? कोणतं गोगावलेंचं वक्तव्य ठाकरे गटाला खटकलं? नागपूर अधिवेशनाच्या काळामध्ये टीव्ही चॅनलला मुलाखत देताना गोगावले यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी वक्तव्य केलं होतं की आता ते वर गेले, त्यांचं मत दाण्याचं असेल तर कुणाला तरी वर जावं लागेल आणि हाच मुद्दा आहे तो इथल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना खटकला होता आणि त्यावरून आज संध्याकाळी गोगावले यांचा महाडमध्ये निषेध केला जाणार होता। तशी तयारी देखील केली होती। गोगावले यांच्या फोटोवरती फुली मारून ठाकरे गटाचे कार्यकर्ते महाडच्या शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले होते आणि त्या ठिकाणी हा दोन गटामध्ये राडा झाला आणि ह्याच्यामध्ये प्रचंड धुमस चक्री, म्हणजे तसं विचार केला तर जवळजवळ तास दीड तास यामध्ये दोन्ही कार्यकर्ते एकामेकाला धक्काबुक्की करणं, पोलिसांचा हस्तक्षेप, पोलिसांनी लाठी चार्ज म्हणता येणार नाही पण काठीचा वापर करून त्यांना लांब हाकलण्याचा प्रयत्न, असे विविध प्रकार केले। त्यामध्ये डीवायएसपी असतील, ऍडिशनल डीवायएसपी असतील, तीन पीआय असतील, असा मोठा फौजफाटा या ठिकाणी आला होता आणि आता ही परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे। सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा। याबाबतचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं पुढच्या बुलेटिन्समध्ये घेऊ। तुर्तास धन्यवाद। आपण पाहतोय आमदार गोगावलेंच्या एका वक्तव्यावरून दोन्ही गट आक्रमक झालेले आहेत। ठाकरे गट या वक्तव्याविरोधात आज निदर्शनं करणार होते आणि याची कुणकुण लागतात शिंदे गटाचे कार्यकर्ते तिथे दाखल झाले आणि हा सगळा प्रकार घडून आला। हो।